नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आचला स्टे जे आहे मसई पठारमध्ये. सो आज दिवसभर मी इथेच असणार आहे. तुम्हाला रिसॉर्टची टूर देतो उद्या आणि सकाळपर्यंत फनी रील्स बनवतो आणि उद्या सकाळी चेकआउट आहे माझं. ते. पण आज दिवसभर म्हणजे झालंच की 24 तास. सो ही अशी एंट्री आहे. कुठेतरी जंगल सफारी आल्यासारखं वाटायला लागले. सो एंट्रीने खाली आलेलं इथेच डायनिंग आहे. डायनिंग एरिया, इकडे किचन आहे आणि इथं असा मस्त असा कसला व्ह्यू वाटतोय हा. हट. झोपडी हट. सो इथून आत आलेल्या इकडं पण रूम्स आहेत, इकडं पण रूम्स आहेत. हा इथं रिसेप्शन एरिया आहे आणि हा इथं हॉल आहे प्रोग्रामसाठी. थोडा छोटासा लुक पण मस्त असा, काय म्हणायचं त्याला, खेडेगावात असतो तसं. टेक्स्चर्ड ब्यूटी बांधकाम. फ्रीजमध्ये काय बघूया. हो, फ्रीजमध्ये बॉटल्स, कोल्ड्रिंक्स आहेत फक्त, नॉट हार्ड ड्रिंक्स. सो चला तर रूमकडे जाऊया. ही छोटीशी पायवाट आहे, मेन तिकडून पण आहे. सो सगळीकडे असे छोटे छोटे रस्ते आहेत, शाबादी टाईल्स घातलेत. इथं ड्युप्लेक्स आहे, रिलॅक्सिंग पॉइंट. ओके, ओ ये, पेड़ के नीचे हॅविंग फॅन बेबी. सो चला आता तुम्हाला दाखवतो माझी रूम. एंट्रीला असं गेट आहे, थोडंसं ओल्ड स्टाईल फॅशनमध्ये. भिंती बघा कशा आहेत बघ. बोहेमियन वेगळं आहे. हां, ते बोहेमियनवालं तिकडं आहे. हे थोडंसं ओल्ड फॅशन टाईप काय तर नाव असेल यांचं. बाहेर सिटिंग एरिया, मोठीच्या मोठी कुंडी, बिग कुंडी. अँड दिस इज फॉर गेस्ट. कोणतं आलं तर गप्पा मारायला. खाली स्टोरेज एरिया आहे, थोडंफार चप्पल वगैरे ठेवू शकताय. बेड, हो इट्स कम्फी. टेरेस व्ह्यू वाटायला बेड. इथं असा टी व्ही, मिरर पण तुम्ही बघू शकताय. थोडासा ओल्ड फॅशन टाईप करायला गेलेत. रिअल ट्रीज इन रूम. चला वॉशरूम बघूया. अच्छा है, आतमध्ये एक्झॉस्ट, वेस्टर्न टॉयलेट, ग्लास, प्रायव्हसी. सो वॉशरूम पण एकदम स्पेशियस छान आहे, ॲम्बियन्स छान आहे यांचा. सो या आचला स्टेमध्ये तुम्हाला 4 प्रकारच्या रूम मिळतात. विला आहे, ड्युप्लेक्स आहे, बोहेमियन आहे आणि हे सुपर डिलक्स आहे. सो याची चार्जेस 2700 रुपये आहेत, प्लस टॅक्सेस वगैरे पकडून 3000 रुपयाला आम्हाला पडले विथ कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट. सो प्राईसच्या मनाने खूप छान आहे. आता थोडंसं ऊन पडलं आहे, सो मस्तपैकी AC लावून पडतो. AC आहे की नाही? शेट, AC नाही आहे. सो थंडीतच या फक्त. थंडीत आणि पावसाळ्यात तिथं वातावरण मस्त असते. सो बाय. फ्रेश होऊन आम्ही आलो लंचला. लंचमध्ये ऑर्डर केली होती 2 चिकन आणि 2 व्हेज थाळी. टेस्टबद्दल सांगायचं झालं तर खूपच छान होती. पहिल्यांदा मला कुठला तरी तांबडा रस्सा आवडला होता आणि डायनिंगचं लोकेशन पण खूपच युनिक होतं. थंडगार अशा झाडांच्या सावलीमध्ये पक्ष्यांच्या किलबिलाटात जेवणात एक वेगळीच मजा आली. फुल पोटभर दाबून जेवल्यामुळे थोडीशी सुस्ती आली, म्हणून रेस्ट घेऊन संध्याकाळी आम्ही गेलो ॲडव्हेंचर पार्कला. सो आता आम्ही आलोय मसई पठारच्या व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क जेऊरमध्ये. सो चला काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्हाला दाखवतो. सर्वात पहिला आम्ही करतोय बंजी इजेक्शन. झिपलाईनसाठी लोक आता चहा प्यायला गेलेत. सो सर्वात पहिला बंजी इजेक्शन करूया. चला. आणि यांच्या काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या इथे लिहिलेल्या आहेत. झिपलाईन, बंजी इजेक्शन आणि भरपूर असे 8 ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्यांचे चार्जेस पण आहेत. तुम्ही पॉज करून याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय आणि जर कोल्हापूरला आला तर इथे नक्की एकदा व्हिजिट करू शकताय. चला. आत्ता थोडासा उन्हाळा चालू झाला आहे म्हणून हिरवळ थोडीशी कमी झाली आहे. नंतर लास्ट टाइम मी पावसाळ्यात आलो होतो, खूपच हिरवळ होती. पण पावसाळ्यात 4 महिने हे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज बंद असतात. 2, 3 गो. गेला नाही जास्त. हसायलाय. म्हणून वजन लय कमी करायचं नाही.
हा बंजी इजेक्शनचा एक्सपिरियन्स खूपच थ्रिलिंग होता. एक सेकंदसाठी कळतच नाही काय झालंय आपल्यासोबत. आणि जर आपण हात गच्च नाही पकडले तर पाय वर जातात आणि बॅलन्स जातोय. पण त्यातच खरी मजा आहे. ज्याचं वेट कमी आहे तो सर्वात जास्त वर जातोय. सो मी आणि रुचिरा खूपच वर गेलो होतो. बबलू एवढा काय वर गेला नाही. बंजी इजेक्शन झाल्यानंतर आम्ही निघालो झिपलाईन करायला. त्यासाठी आपल्याला स्वतःची गाडी घेऊन मसई पठाराचा एकदम स्टीप असा घाट चढून थोडंसं वर जावं लागतंय. हा इथं त्यांचा वरचा पॉईंट आहे. इथून झिपलाईनने आपण खाली जाणार. वरून बघताना एकदमच थ्रिलिंग आणि थोडी थोडी भीती पण वाटत होती. पण बबलू गेला. जाताना हसत होता म्हणून एवढी काही भीती वाटली नाही. त्यानंतर रुचिरा गेली आणि लास्टला मी होतो आणि माझ्या हातात होता कॅमेरा. आणि यांचे सेफ्टी इक्विपमेंट्स पण चांगल्या कंडिशनमध्ये होते. हार्नेसेस, कॅप सगळं लावल्यावर सेफ वाटत होतं. एका हातात कॅमेरा आणि एका हातात रोप पकडून वरून मला लॉन्च केलं गेलं. वरून जेवढं डेंजरस आणि थ्रिलिंग वाटत होतं करताना एवढी पण भीती वाटली नाही. फुल ऑन वाऱ्याची मजा घेत मी खाली येत होतो. पण याचा मला एकच ड्रॉबॅक वाटला. माझा अँगल 180 डिग्रीला लॉक होता. मला पुढं फेस करता येत नव्हतं. मी कंटिन्यू ट्राय करत होतो की जेणेकरून मला पुढचा व्ह्यू पण मिळू दे. पण असतील त्यांचे काहीतरी सेफ्टी मेजर्स म्हणून लॉक ठेवले असतील. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आम्ही आलो पन्हाळगडावर. पर गाडी 20 रुपये आणि पर पर्सन 15 रुपये देऊन किल्ल्यावर एंट्री केली. रात्री खूपच शांत आणि मस्त वातावरण असते गडावर. पन्हाळ्यावर आल्यावर सर्वात पहिला रुचिराची मॅन्डेटरी गोष्ट म्हणजे इथली कांदा भजी आणि चहा. तिला खूपच आवडते. सो गेल्या गेल्या सर्वात पहिला आम्ही घेतली ही कांदा भजी आणि त्यासोबत गरम गरम चहा. या दिवशी मसई पठारावर यात्रा असल्यामुळे पन्हाळगडावर पण थोडीफार गर्दी होती. म्हणून बागेत बसून पन्हाळ्याच्या शांत रस्त्यावर थोडीफार वॉकिंग करून आम्ही आलो इथे डिनरला. इथली फेमस झुणका भाकरी, मसाला वांग आणि थालीपीठ खायला. खरंच सांगायचं झालं तर आधीसारखी एवढी पण टेस्टी लागत नाहीये ही. का काय माहीत माझ्या टेस्टबडचे चुचले वाढलेत. जेवून झाल्यानंतर मस्तपैकी मलाई कुल्फी खाल्ली. रुचिराने घेतला होता गोळा आणि तिला गोळा खाताना बघून मी पण टेस्ट केला आणि खरंच खूपच टेस्टी लागला. थंडीत कुल्फी आणि गोळा खायची मजाच वेगळी आहे. खाऊन झाल्यानंतर रुचिराचा झोला घेऊन आम्ही निघालो आमच्या रिसॉर्टकडे. सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन सर्वात पहिला आम्ही निघालो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट खायला, जो की बुकिंग अमाऊंटमध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड होता. ब्रेकफास्टमध्ये होती मिसळ, उपीट, इडली चटणी, बॉइल्ड एग्स, खिचडी, ब्रेड बटर. मेनू छोटा होता पण टेस्टला छान होता. आत्तापर्यंतचा सर्वात मोठा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मी कोरियन थियन रिसॉर्टमध्येच खाल्ला होता, जो की पुण्यामध्ये आहे आणि त्याचाही व्लॉग तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टची फुल ऑन मजा घेऊन रूममधला सर्व पसारा बॅगमध्ये भरून आमचं या छानशा रिसॉर्टला चेकआउट करण्याचं टायमिंग झालं. आणि टायमिंगबद्दल सांगायचं झालं तर चेकिंग टाईम 1 वाजता आहे आणि चेकआउट टाईम 11. दुपारच्या लंचचे झाले होते 1200 रुपये. ते पे करून चेकआउट करून आमचा परतीचा प्रवास चालू झाला. सो तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.